नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी अति संभाव्य प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तर पहा, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 2 किंवा 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर त्या वेळामध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर हा सर्वात कमी आहे? चला महिला भगिनींनो, प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 केरळ। तर पहा, भारतातील केरळ या राज्यामध्ये माता मृत्यू दर हा पहा सर्वात कमी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह समाप्त करण्यासाठी जून 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निजुत मोहिना योजना सुरू केलेली आहे? पुन्हा एकदा प्रश्न पहा की मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह समाप्त करण्यासाठी जून 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निजुत मोहिना योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 आसाम। तर आसाम या राज्य सरकारने पहा मुख्यमंत्री निजुत मोहिना योजना सुरू केलेली आहे। परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येतो की आसाम या राज्य सरकारने निजुत मोहिना योजना ही केव्हा सुरू केलेली आहे? तर उत्तर काय सांगायचं तर जून 2024 मध्ये। आणि कशासाठी जर विचारलं तर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह समाप्त करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, बाळास रोज सकाळच्या उन्हामध्ये किती वेळ ठेवल्यास ड जीवनसत्वाची गरज भासते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 15 मिनिटे। तर बाळास पहा रोज सकाळच्या उन्हामध्ये 15 मिनिटे वेळ ठेवल्यास तर ड जीवनसत्वाची गरज भासते। प्रश्न क्रमांक 4 पहा, 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंगोत्तर डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 927। तर 2011 मध्ये पहा महाराष्ट्रातील लिंगोत्तर हे 929 इतके होते। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये कायद्याने मुलाच्या लग्नाचे वय हे डॅश वर्ष आणि मुलींसाठी डॅश वर्ष हे निश्चित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 21 ते 18। तर भारतामध्ये कायद्याने मुलाच्या लग्नाचे वय हे पहा 21 वर्ष आणि मुलींसाठी पहा 18 वर्ष हे निश्चित केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 6, स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन 2009 मध्ये कोणती योजना राबवण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान। तर स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन 2009 मध्ये पहा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ही योजना राबवण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 7, भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवण्यास केव्हा सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 2005। तर भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवण्यास पहा वर्ष 2005 मध्ये सुरुवात केलेली होती। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात लेक लाडकी योजनेची घोषणा खालीलपैकी कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा देवेंद्र फडणवीस। तर महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा पहा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या आर्थिक वर्षापासून भारत सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS मध्ये पुनर्रचना केली? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 4
2021 ते 22. तर 2021 ते 22 या आर्थिक वर्षापासून पहा भारत सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही योजनेमध्ये पहा पुनर्रचना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या पोषण पखवाडा 2023चा केंद्रीय विषय काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पहा पोषण पखवाडा 2023चा केंद्रीय विषय कोणता आहे? तर तो बाजरी पोषण सुरक्षेसाठी आधारित पदार्थ हा केंद्रीय विषय आहे. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय बाल पुरस्कार हा कोणत्या दिवशी प्रदान केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 15 ऑगस्ट. तर राष्ट्रीय बाल पुरस्कार हा 15 ऑगस्ट या दिवशी प्रदान केले जातात. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 13. महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला खालीलपैकी कोणाकडून निधी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 निर्भया फंड. तर महिलांसाठी वन स्टॉप सेंटर या योजनेला निर्भया फंड यांच्याकडून निधी दिला जातो. प्रश्न क्रमांक 14. बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके पात्र असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 5 ते 12. तर बाल पुरस्कार मिळवण्यासाठी पहा 5 ते 12 या वयोगटातील बालके हे पात्र असतात. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या दिवशी महिलांसाठी राष्ट्रीय पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय महिला दिन. तर पहा आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर 8 मार्च. कधी साजरा केला जातो? 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवशी पहा महिलांसाठी राष्ट्रीय पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 16. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 2015. तर 2015 या वर्षी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र सरकारच्या 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश हा महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस सिलेंडर मोफत देणे हा उद्देश आहे. तर पहा कुटुंबांना गॅस सिलेंडर हे एका वर्षाला 3 गॅस सिलेंडर किती? तर एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये दिले जातात. प्रश्न क्रमांक 18. पढना लिखना अभियानाचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा पढना लिखना अभियानाचा उद्देश हा 2030 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे हा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 19. गर्भवती स्त्रीला दिवसाला डॅश ग्रॅम लोहाची गरज असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 35. तर गर्भवती स्त्रीला पहा दिवसाला 35 ग्रॅम लोहाची गरज असते. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणती योजना ही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 किशोरी शक्ती योजना. तर किशोरी शक्ती ही जी योजना आहे तर ही योजना एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत येत नाही. प्रश्न क्रमांक 21. सन 1964 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 DS कोठारी. तर 1964 मध्ये पहा DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 22. किशोरी शक्ती योजना ही केव्हा सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2
2000मध्ये पहा किशोरी शक्ती योजनाही सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 23, सबला या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना प्रतिदिन कोणता आहार दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर सबला योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना प्रतिदिन 600 कॅलरी व 18 ते 20 ग्रॅम प्रथिने हा आहार दिला जातो. प्रश्न क्रमांक 24, डॅश हा दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, 12 जून. तर 12 जून हा दिवस पहा जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25, आजारी व सौम्य वैद्यकीय समस्या असलेल्या श्याम बालकांना बाल उपचार केंद्रात किती दिवस उपचार दिले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 21 दिवस. तर आजारी व सौम्य वैद्यकीय समस्या असलेल्या श्याम बालकांना पहा बाल उपचार केंद्रात 21 दिवस उपचार दिले जातात. प्रश्न क्रमांक 26, 4 डिसेंबर 2007 रोजी सुरू झालेली उज्ज्वला योजना कोणत्या कारणासाठी सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा उज्ज्वला ही योजना ग्रामीण भागामध्ये गॅस कनेक्शन देण्यासाठी या कारणासाठी सुरू करण्यात आलेली होती. तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येतो की उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आली? तर कधी सुरू करण्यात आली तर ती 4 डिसेंबर 2007 या दिवशी उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 27, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1, 9 जून 2016 या दिवशी पहा प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 28, जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा ड जीवनसत्व न मिळाल्यास दंतक्षय, कोणता? दंतक्षय हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 29, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 क. तर स्कर्वी हा आजार पहा क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 30, पपईमध्ये खालीलपैकी कोणता घटक जास्त प्रमाणामध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रेटिनॉल. तर पपईमध्ये रेटिनॉल हा घटक जास्त प्रमाणामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणता रोग हा व्यापक रोग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व, म्हणजेच टायफॉइड, कॉलरा आणि क्षयरोग हे पहा व्यापक रोग आहेत. प्रश्न क्रमांक 32, नामधारी घटनात्मक प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. तर राष्ट्रपती यांना पहा नामधारी घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 33, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पहा दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 34, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची अंदाजी लोकसंख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 11.24 कोटी इतकी आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार पहा महाराष्ट्राची अंदाजी लोकसंख्या ही 11.24 कोटी इतकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतातील पहा केरळ. तर भारतातील केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. पुढील प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडित नेहरू. तर लोकमान्य टिळकांना पहा भारतीय क्रांतीचे जनक असे पंडित नेहरूंनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये तांब्याचे जास्त प्रमाण आढळते?
तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ. तर महाराष्ट्रातील विदर्भ या भागात तांब्याचे जास्त प्रमाण आढळते. प्रश्न क्रमांक 39, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य हे तामिळनाडू. कोणतं राज्य आहे तर ते तामिळनाडू या राज्यामध्ये होते. पुढचा प्रश्न आहे, काटेरी पूर्णा व नळगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्णा. तर काटेपूर्णा व नळगंगा या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 41, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, भाग 3. तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 या भागामध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 42, रँगिंग विरोधात कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू. तर रँगिंग विरोधात कायदा करणारे पहा, भारतातील तामिळनाडू हे राज्य पहिले राज्य आहे.